आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। मराठा आंदोलकांकडून गाडीत जेवण बनवण्यास सुरुवात झाली आहे। याचा आढावा घेतला आमच्या सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावरती मराठा बांधव आंदोलन करतात आणि बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी आहे। दुपारची वेळ झाली आहे आणि आपल्या टेम्पोमध्येच एक कार्यकर्ते स्वयंपाक करताना पाहायला मिळते। संपूर्ण त्यांच्या ज्या जीवनावश्यक गोष्टी त्या टेम्पोमध्ये घेऊन आले। टेम्पो असेल, छोटा हत्ती असेल किंवा ट्रक असेल, या संपूर्ण गाव असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि आपल्या आवश्यक जे साहित्य आहेत या सोबतच घेऊन आलेले। जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी तंतोतंत पालन आपल्या ठिकाणी केलं पाहायला मिळते। बघू शकतो की त्यांच्या ज्या टेम्पोमध्ये छोटा गॅस आहे, शेगडी आणि त्यावरती स्वयंपाक करताना पाहायला मिळते। दुपारची वेळ झाली आहे आणि जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की त्याप्रमाणे पूर्ण नियोजन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। पाणी असेल, जेवणाचे साहित्य असेल, औषधं असतील, ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या संपूर्ण घेऊन मी दाखवण्याचा प्रयत्न केला की या कुठल्या गावची गाडी, जालन्यावरनं ही गाडी आलेली आहे टेम्पो आणि जवळपास त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्यासाठी स्वतःसाठी जेवणाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। बघू शकतो की या ठिकाणी स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे। भात शिजवला जातोय आणि काय स्वयंपाक करतायत ते दाखवते वरतं। मसाले भात चालू आहे या ठिकाणी। मसाले भात किती कार्यकर्त्यांसाठी बनवतात? आम्ही 500 लोकांचा स्वयंपाक चालू आहे आणि जसं संपल तसं आम्ही मराठा योद्धा संघर्ष करणारे आपले जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जे बहुसंख्य मराठा बांधव आलेले आहेत यांना खिचडी भात देण्याचा आम्ही हे मनोमावी बघू शकतो की त्यांनी जे काही कार्यकर्ते येतील आणि त्यांच्याकडून जेवढं शक्य होईल त्या लोकांसाठी ते खिचडी भात बनवतात आणि त्यांचा स्वयंपाकाचा हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आपल्याला पाहायला मिळतात आणि हे संपूर्ण मराठा सेवक येते आणि आपले कार्यकर्ते कोणी उपाशी राहायला नको, प्रत्येकाला 2 घास मिळावे या हिशोबाने ते या ठिकाणी करतात आणि आपलं साहित्य सोबत घेऊन आल्याचं आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतात। पाऊस सुरू आहे त्यामुळे हे दुसऱ्या ठिकाणी त्यांना व्यवस्था नाही, त्यामुळे ते टेम्पोमध्येच हे करतानाचा पाहायला मिळतात। संपूर्ण राशीने बघा पिशवी उघडून दाखवतो। बाजूला गेले तर ते टेम्पोमध्ये, प्रत्येक टेम्पोमध्ये हे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुपारची वेळ झाली, आपल्या झोपण्यासाठी जे काही व्यवस्था लागते, गाद्या असतील किंवा वरती त्यांनी शेड बनवून ठेवलेत, बॅगा असतील, ती संपूर्ण व्यवस्था त्यांनी केलेली आहे। यांच्या पण टेम्पोमध्ये भर जर इथे राहायची गरज पडली तरी देखील आम्ही राहू असा पवित्रा सुद्धा या सगळ्यांनी घेतलेला आहे। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सध्या कशा पद्धतीचं वातावरण मुंबईच्या महानगरपालिकेच्या अगदी बाहेरच्या रस्त्यावर आहे। ही सगळी दृश्य मी माझ्या कॅमेरामॅन सिद्धेशला सांगेल, जिथे बघा आपल्याला तिकडे मराठा आंदोलक दिसतील, पाऊस पडतोय, सगळे मराठा आंदोलक चिंब भिजलेले आहेत, मात्र तरी देखील या ठिकाणी उत्साहात कोणतीही कमी नाहीये। आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे। एकेका ट्रकमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पाण्याचे जे छोटे छोटे पिंप आहेत ते सुद्धा या ठिकाणी ते घेऊन गेलेले आहेत आणि जिथे जिथे कॅमेरा जातोय त्या त्या ठिकाणी ते घोषणाबाजी सुद्धा करतात। हे बघा, ही दृश्य पहा, या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आलेली आहे आणि बरेचसे जे मराठा आंदोलक आहे जे रातभर प्रवास करून या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते चटई टाकून ट्रकच्या आतमध्ये झोपतायत, आराम करतायत। काही जण थकलेले आहेत तर काही जण मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। बघा, एका ट्रकमध्ये किती जण गेले ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यांनी खाण्यापाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि झोपण्याची सुद्धा व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि अगदी गावच्या ठिकाणी जसं वातावरण असतं त्याच ठिकाणचं वातावरण काहीसं मुंबईमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतं। कुठून आलाय तुम्ही? संभाजीनगर, कन्नड तालुका। किती दिवस प्रवास केला इथे पोहोचण्यासाठी? 2 दिवस। 2 दिवस प्रवास केला। किती जण एका ट्रक मध्ये? किती जण? 18 जण। एका ट्रक मध्ये 18 जण? 18 जण। त्यांच्या जेवणाची व्यवस्था सगळी घरून व्यवस्था आहे। 1 महिन्याची सोय केली। गॅस, पीठ, तांदूळ, शिरा, पोहे, सगळं, नाश्ता, पाणी, चहा, सगळं 1 महिन्याची सगळी व्यवस्था, चहा पासून जेवणापर्यंत सगळी व्यवस्था केलेली आहे। तांदूळ घेऊन आलेले आहेत, सोलापूरवरून बघा काही जण आलेले आहेत या ठिकाणी। तर ही सगळी दृश्य आपण दाखवतोय मुंबईच्या CST परिसरातली कशा पद्धतीचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच गाद्या, त्यासोबतच उशा, त्यासोबतच राशन आणि इतर सगळी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हे बघा, ट्रकच्या आतले नेमकं वातावरण कसं आहे ते सुद्धा आपण पाहतोय। बघा, हा ट्रक आहे, मोठा ट्रक आहे, महानगरपालिकेच्या अगदी समोर आहे। मी माझ्या कॅमेरामॅन सिद्धेशला सांगेल महानगरपालिका दाखवावी,
जेणेकरून लक्षात येईल या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य किती जास्त आहे आणि या उपोषणाचं गांभीर्य किती जास्त आहे. आणि आता थेट ही दृश्य पाहतोय आपण ट्रकच्या आतमधली. कपडे सुकवत लावलेले आहेत, गॅसचा बाटला आहे, बालड्या आणलेल्या आहेत, म्हणजे नहाण्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यासोबतच बाटल्या आहेत, पाण्याचे पिंप आहेत भरून आणलेले आहेत आणि खानपानाची जेवढी राशन आहे ते सुद्धा आणलेलं आहे. आणि जवळपास महिनाभर आम्ही या ठिकाणी राहू शकतो असा पवित्रा सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे, आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे. झोपायची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही जाणार नाही. काय म्हणता, कुठून आलात? आम्ही जालना, जिल्हा जालना, सारवडी इथून आलेलो आहेत आणि आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही गावाकडे जाणार नाही. एक महिना लागू, किती हे लागू, आम्ही हटणार नाही इथून मुंबईतून. हो, नक्कीच. काय काय तुमच्या ट्रक मध्ये काय काय? सगळं सामान आणलं आम्ही. चावल आणलं, तांदूळ आणलं, आपलं पोहे आणले, पीठ आणलं, घरून सगळं सामान आणलं. टोटल सगळं आणलं, खाय प्यायचं सगळं सामान आणलं. हो, कुटुंब तुमचं घरीच आहे? हो, सगळे घरी आहे. कुटुंब सोडून तुम्ही इथे आला? हो, कुटुंब सोडून आलो आम्ही घरी, लेकरं बाळ सोडून, सगळे सोडून. काय? आम्ही कुटुंबाला सांगितलेले आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही घरी येणार नाही. जे आमच्या मनोज दादांनी घरी सांगितलं ना, आलो तर तुमचा नाही तर समाजाचा. इथं आलेला प्रत्येक लाखो समाज, प्रत्येक जण घरी हेच सांगून आलेला आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही. आणि सरकारला एकच विनंती आहे, हा शेवटची लढाई आहे. शेवटची अटीतटीची लढाई. कुठून आलात? ढासाळा. तुम्ही काय करायला आले तिथे? आरक्षण मागायला देईल सरकार वाटतंय? नाही दिलं तर आम्ही तर राहणार आहे 10 दिवस. 10 दिवस राहायचा पवित्र बघा या ठिकाणी घेतलेला आहे. कार्यकर्ते बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हे सगळे जे आंदोलन करतात ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मोठमोठे ट्रक जे आहेत ते इथे लागलेले आहेत. बघा ठिकठिकाणी आपल्याला गाड्या दिसतील. हा एक ट्रक आहे, हा एक ट्रक आहे, गाड्या आहेत. ज्या मार्गानं मुंबईमध्ये येण्याचा मार्ग सापडला, वाहन सापडला, त्या वाहनानं या ठिकाणी हे सगळे पोहोचले. शिवशाहीची एक अँब्युलन्स सर्व्हिस आहे पुण्याची, ती सुद्धा या ठिकाणी हे सोबतच घेऊन आलेत. एखाद्या मराठा आंदोलकाला चक्कर आली किंवा काही झालं जीवाचं बरं वाईट किंवा काही परिस्थिती निर्माण झाली हेल्थ विषयक, तर ताबडतोब नेण्याची व्यवस्था पण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकंदरीतच आपण ठिकठिकाणी जर पाहिलं तर दूर जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत मराठा आंदोलकांचे ट्रक आपल्याला पाहायला मिळत आहेत, मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत. राहण्याची, खाण्यापिण्याची आणि चहापासून खाण्याची आणि राहण्यापासून झोपण्याची सगळी व्यवस्था त्यांनी आपली केलेली आहे. जोपर्यंत ओबीसीच्या कोट्यातून मराठा आरक्षण मिळत नाही, हटणार नाही असा पवित्रा घेतलाय. नेमकं काय होईल मुंबईमध्ये पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर वाडी बंदर परिसरात आंदोलकांच्या वाहनांना आता पार्किंगसाठीची त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. थेट जाऊया आपले प्रतिनिधी जय पवार यांच्याकडे. जय, दृश्य पाहतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत पार्किंग संदर्भात? जरांगे पाटील हे आता आझाद मैदानावरती आले आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्यासोबत आलेले मराठा बांधव हे आहेत ते या आझाद मैदानाच्या काही परिसरात जे आहे ते आल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहू शकता सध्या वाडी बंदर परिसरात मी आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी दूरपर्यंत हा दादरला जाणारा मार्ग आहे. या मार्गावरती आता सध्या मराठा बांधवांचे गाड्या ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणात लागल्याचं पाहायला मिळते. खरं तर फ्रीवे जो आहे तो हा मनोज जरांगे पाटील यांच्या आगमन होणार होतं त्यावेळेस बंद करण्यात आला होता. मात्र आता आपण पाहू शकता अजूनही काही गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना आवाहन केलं आहे की मुंबईकरांनी जे आहे ते सहकार्य करा, आपल्या गाड्या जे असतील ते ठिकठिकाणी पार्किंगच्या सुविधा दिलेल्या त्या ठिकाणी लावाव्यात. त्याचप्रमाणे आता पाहिलं जर आपण तर या ठिकाणी काही गाड्या ज्या आहेत ते आता सध्या या ठिकाणावरनं पार्किंगच्या ज्या ठिकाणी सुविधा केल्या आहेत त्या ठिकाणी जात आहेत. शिवडी असेल, कॉटन ग्रीन असेल किंवा रेरोडच्या या मागच्या बाजूला खरं तर संपूर्ण पार्किंगची सुविधा मुंबई महानगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. त्याचसोबत घोडबंदर परिसरात सुद्धा या ठिकाणी पाठच्या बाजूला पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. मराठा बांधव खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मोठ्या संख्येने आला होता आणि या सर्व मराठा बांधवामुळे आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते. गाड्यांची असेल किंवा माणसांची असेल संपूर्ण गर्दी जी आहे ते या सर्व ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे आता मुंबई पोलीस असेल किंवा ट्रॅफिक वाहतूक विभाग असतील हे सर्व सज्ज झाले आहेत आणि आता सध्या या सर्व गाड्या ज्या आहेत ते काढण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळते. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर काही मराठा बांधव जे आहेत ते आता दुपारची वेळ असल्या कारणाने या आपल्या टेम्पोमध्ये जे आहे ते जेवण सुद्धा बनवत असल्याचं पाहायला मिळते. आपल्या टेम्पोमध्ये खरं तर स्वयंपाकाचा जाणार आहोत. काय 2 टोपं या ठिकाणी दिसतात, काय बनवलं याच्यामध्ये?
पोहे बनवलं. पोहे दाखवू शकता कसे पोहे बनवलेत? हा हे बघा हा तुम्ही स्वतः बनवले इथे? स्वतः बनवले. गाडीच्या आतमध्ये? हा गाडीच्या काय आतमध्ये. मेनू काय आजचा तुमचा? आजचा मेनू काय? आज नंतर राईस खिचडी. आता हा खायला न पाहिजे ते उपोषण करायलेत, पण आता काय विलाज नाही, सगळ्यासाठी बनवावं लागते थोडं थोडं. नाही तर त्यांनी उपाशी ठेवून आम्ही खायला न पाहिजे, आपण आमरण उपोषण केलं पाहिजे, पण आता विलाज नाही, खावं लागतं थोडं थोडं. पण आता किती जण आले तुमच्या सोबत या ठिकाणी? 20 जण आहेत. 20 जण. हा 20 जण. आणि काय काय बनवलंय तुम्ही? यांच्या जेवणाची कशी व्यवस्था केली आहे? आणि खिचडी फक्त. किती दिवसाचं रेशन? 15 दिवसाचं राशन घेऊन आलेलं आहोत सोबत. हो. पाण्याची व्यवस्था मग तुमची? पाणी आम्ही घेतो, रस्त्याने मिळतंय तिथून घेतो आणि इथे महानगरपालिकेने दिलं आता पाणी. महानगरपालिकेने पाणी दिलेलं आहे. बरं, किती जण या ठिकाणी आता पोहे खाऊन गेलेत आणि जेवणामध्ये काय मेनू आहे आता तुमचा? दुसरे पुन्हा सांबार आणि भात राईस. म्हणजे उपाशी कुणी आंदोलक राहायला नाही पाहिजे. नाही नाही नाही, आमच्या पदार्थ खायला हवं. दुसऱ्याला पण देतो राहिले. आम्ही राहिलेला परत वाटतो. किती जण टोटल आलेत या ठिकाणी मुंबईमध्ये? कारण संख्या जास्त वाटते. भरपूर आहे संख्या, मोजण्या इतकी संख्या नाही, करोडावर संख्या आलेल्या आहे. रस्त्यानंच आहेत, आणखी 25% फक्त आलेले आहेत इथं सध्या. कुटुंबांना सोडून तुम्ही या ठिकाणी पोहोचलाय आणि शेती सोडून, धंदा सोडून, सगळं सोडून मुंबईमध्ये दाखल झालाय. मुंबई कशी वाटते तुम्हाला? भारी आहे एकदम मुंबई. तेवढी स्वच्छ नाही आणखी. आझाद मैदान एवढं सगळे ही करते तर पण स्वच्छता नाही आझाद मैदानावर. सगळा चिखल आहे तिथं. एवढं मोठं आंदोलन आहे, काहीतरी बसायला जागा नाही तिथं. थोडी व्यवस्था केली तर बरं होईल सरकारला. जागा नाही याची खंत वाटते. पाऊस पडतोय, चिखल आहे. बसायला जागा नाही तिथं. काही चिखल आहे, सगळा चिखल साडलेला आहे. तुमच्या राहण्याची व्यवस्था कुठे आहे? खाण्याची तर व्यवस्था झाली? टेम्पो मध्ये झोपणार आम्ही. टेम्पो. हो हो. हो सगळं टेम्पो मध्ये सगळं. हो पण तिथं जाणार ना, पाटलाकडे जाणार थोड्या वेळेला. लाईन न जाणार आम्ही सगळे, लाईन न. घरच्यांची आठवण येते का तुम्हाला सगळ्यांना? नाही अजिबात नाही. पाऊस एवढा पडते तरी आठवण नाही आम्हाला. हा शाळेला काय सांगितलं घरच्यांना? आरक्षण घेऊनच येणार आम्ही. आरक्षण घेऊनच जाणार. गुलाल उधळून जाणार अशी प्रतिक्रिया दिलेली. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचं, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. तर आता जेवणाची आणि संपूर्णपणे या ठिकाणी राहण्याची सोय करून हे मराठा आंदोलक, मराठा बांधव दाखल झालेले आहेत. काही ठिकाणी आझाद मैदानाच्या बाहेरच गाडीतच जेवण बनवायला सुरुवात झाली. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणारच नाही, कितीही दिवस लागू दे, कितीही महिने लागू दे, आम्ही जाणार नाही, अशी भूमिका या आंदोलकांनी बोलून दाखवलेली आहे. गाडीतच जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. मराठा बांधवांसाठी आता ही सोय त्यांनीच केलेली आहे. राहायची देखील सोय त्यांनी केलेली आहे. गाडीमध्येच राहण्यासाठी त्यांनी आणि आवश्यक वस्तू देखील आणलेल्या आहेत. मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे सध्या. आपण